मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न ग्रुप्स आणि पिरियड विचारले जातात. तर बघा, नेमकं ग्रुप्स आणि पिरियड म्हणजे काय? तर ग्रुप्स म्हणजे काय रे? हेच एलिमेंट, हे एलिमेंट दिसतात ना मॉडर्न पिरियड टेबल मधले, हेच एलिमेंट्सला आपण काय करायचं, यांना एकाखाली एक रचायचं आणि हा जो कॉलम फॉर्म झाला, या कॉलमलाच आपण काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. मग म्हणाल सर पिरियड म्हणजे काय होते? तर पिरियड म्हणजे काही नाही, हे जे एलिमेंट्स आहेत, सपोज आपण हा पकडला तर याच्या पुढे बघा असे एलिमेंट्स एका पुढे एक अशा प्रकारे अरेंजमेंट फॉर्म झाली आहे. आणि हा जो रो फॉर्म झाला ना अशा प्रकारे, हा सुद्धा असं है ना, हा जो असा रो फॉर्म झालाय त्याच्यामध्ये बघा, हा जो रो फॉर्म झालाय या रोलाच आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. काय म्हणतो? पिरियड. म्हणजे उभी जी रचना आहे तिला आपण ग्रुप म्हणायचं आणि आडवी जी रचना आहे तिला पिरियड म्हणायचं. बघ म्हणा सर, हा पिरियड टेबल मध्ये ग्रुप्स किती आहेत? तर बघा टोटल कॉलम किती आहेत बघा, हा कॉलम, हा, अशा प्रकारे टोटल 18 कॉलम्स आहेत, म्हणजे 18 ग्रुप झाले. मग म्हणाल सर पिरियड किती आहे? तर बघा याच्यामध्ये हा पहिला पिरियड, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, तब्बल 7 पिरियड आहेत. ओके. मग म्हणाल सर आपण एलिमेंट्सला ग्रुप्स आणि पिरियड मध्ये का बरं बघतो? कारण ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं, सपोज हा 2 नंबरचा मी ग्रुप सिलेक्ट केला तर याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट सेम केमिकल प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजेच काय, याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट्स काय आहेत? मेटल्स आहेत. तर पिरियड्स मध्ये काय होते? हे जे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये काही मेटल्स, काही मेटलॉइड्स, काही नॉन मेटल्स, हा ना. म्हणजेच काय, पिरियड्स मध्ये केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असते, पण ग्रुपमध्ये केमिकल प्रॉपर्टी काय असते? सेम असते. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही आपल्या 1 किंवा 2 किंवा तब्बल 3 मार्काची तयारी आता केलेली आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या ई सारथी ऑनलाईन या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.